आम्ही आता 4 वर्ष झालं तिथे राहतो, पण सगळं तिथे गेल्यानंतर कम्पेअर केलं ना तर सगळ्यात चांगली संस्कृती आपली भारताची संस्कृती. तिथं कुटुंब व्यवस्था वगैरे काहीही नाही आहे, त्यामुळे सगळं बघितल्यानंतर भारताची संस्कृती बेस्ट. हो नक्की. व्हिडिओ कॉल पण करेल आणि मग वाटलं तर तिथे दाखवेल पण वातावरण कसं. आता सध्या तिथे थंडी चालू आहे, 3-4 महिने खूप थंडी असते, -15, -20 टेम्परेचर असतं. आता सध्या स्नोफॉल म्हणजे बर्फ चालू आहे आणि तिकडे -15 असो 20 असो, पण मुलं त्यावेळेस शाळेत जातात तिथे. आणि सुट्टी कधी असते त्यांना माहिती आहे, ज्यावेळेस टेम्परेचर 30 जातं ना तिकडच्या मुलांना गर्दी त्यावेळेस त्यांना 30च्या वरती टेम्परेचर गेलं की त्या मुलांना सुट्टी असते. आपल्याला कधी असते रे सुट्टी? नाही मोठी सुट्टी कधी असते? का असते? ऊन असतं की नाही. आणि त्याच्या उलट तिकडे काय बर्फ जास्त पडला, जास्त खाली मायनस मध्ये तापमान गेलं की त्यांना सुट्टी असते. नाही मायनस असलं की उलट जातात मुलं सवय असते, वरती टेम्परेचर गेलं की त्या मुलांना मॅडम आम्हाला थोडस शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल ऐकायला आवडेल थोडस. शिक्षण आहे कम्पॅरेटिव्हली भारतापेक्षा खूप सोपं आहे, थोडंसं कॉम्पिटिशन अजिबात नाही. 6 वर्षापर्यंत मुलं पहिलीमध्ये जात नाही, त्याच्या पहिले तुम्ही 1 वर्षापासून पण मुलांना तिथे शाळेमध्ये टाकू शकता. आणि शाळा म्हणजे फक्त जायचं, मातीत खेळायचं, खायचं प्यायचं झोपायचं, तिथं सगळं बाकीच्या गोष्टी ठेवलेल्या असतात, वाचन जेवण खाता येतं फिरायचं आणि मग गेम खेळायची, ड्रॉइंग करायची, पझल वगैरे ठेवलेले असतात. छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला ते शिकवतात आणि एवढं स्कूल आहे. ABCD 1 2 3 काही पहिले जाऊपर्यंत. थोडीशी परीक्षा पद्धती कशी असते काही आयडिया? परीक्षा माझा मोठा मुलगा 7वीमध्ये आहे, तिथेच आहे. तर परीक्षा अशी म्हणजे महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा परीक्षा असते सगळ्या विषयाची, पण प्रत्येक विषयाचं एक चॅप्टरच असतं त्याच्यामध्ये. असं पूर्ण सगळं सेमिस्टर वाईज एक्झाम. त्याला आमच्याकडं आखाडी छोट्या छोट्या गटावर. आणि जर तिथे अँन्युअल असतं ना ते थ्रू आउट इयरचं जसं तुमचा परफॉर्मन्स जसा आणि त्यात पण मेन असं आहे की तुमचे 40% मार्क्स हे तुमच्या रिटर्न एक्झामवर आणि 60% ओरलवर. खरं तर आम्हाला जर्मनच हे करायची होती, परंतु जापनीज आम्ही मुद्दाम हे केले. आता खालच्या स्तरावर प्राथमिक स्तरावर आहे, छोटे छोटे शब्द हे करतात. सांगता येतील का तुम्हाला? सगळ्यांनी म्हणा किंवा तुम्हाला वेळ झालाय, परंतु एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं. तुम्ही पालक आहात, विद्यार्थी मित्र शाळेमध्ये जा, तर एक पालक म्हणून आम्हाला पण आणि काय थोडंसं हे द्या. तुम्ही तुमचं पालकत्व कसं हे करता? सगळ्यात मुलांचा अभ्यास कसा घेता किंवा मुलांना वेगळं काही गाईड करता का शाळेच्या व्यतिरिक्त, किंवा त्या संदर्भातला थोडासा अनुभव शेअर. मी फक्त एकच सांगेन की जे शिकता येते किंवा जे टीचर खूप मन लावून शिकवतात तिकडे आधीपासून तुम्हाला सगळं आपल्या स्वतःवरून करावं लागतं. तिथे आपल्या त्या हातामध्ये खूप छान शिकवतात टीचर. त्याच्यामुळे ते जे शिकवतात ते व्यवस्थित सगळं समजून घ्या, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा आणि फक्त पाठांतर म्हणून फक्त करू नका. फक्त गोकंपट्टी परीक्षा आहे त्याला फक्त उत्तरं लिहायचे असं अजिबात करू नका. जे शिकवतं ते नीट समजून घ्या, कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या, तर तुम्हाला शेवटपर्यंत आयुष्यभर त्या तुम्हाला पोहोचेल. कधी असं नाही आहे की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, मग तुम्ही मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, अजून कुठल्याही फील्डमध्ये जा, आत्ता जे शिकाल तुम्ही ते तुम्हाला आयुष्यभर काम येईल. त्यामुळे जो अभ्यास आत्ता करताय तो एकदम मन लावून करा. खूप छान मॅडम. तुमचे शब्द फक्त शब्द नव्हते, तर त्या शब्दांना थोडीशी अनुभवांची झालर होती.
अनुभव होता आणि त्यामुळं ते आपल्या अगदी हृदयापर्यंत पोहोचले. हा अनुभव खरोखर खूप छान होता. खरं तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला प्रेरणेतून काहीतरी मिळत असते. आपल्या गावची एक सून आपल्या मातीमध्ये वाढली, आपल्या म्हणजे सध्या जर्मनीमध्ये आहे, त्या आपल्या शाळेमध्ये येतात, आपले अनुभव शेअर करतात. आता मला एक खरं सांगा, किती जणांना वाटलं की आपण मॅडम सारखं परदेशामध्ये जावं? याला ही खरे आजच्या कार्यक्रमात आमचं हे निदान जाऊ न जाऊ तो आपण परदेशामध्ये गेलं पाहिजे. हात खाली करा. तर परदेशामध्ये जाण्यासाठी आपल्याला एवढ्या अभ्यासावर जाता येणार नाही. आपल्याला प्रचंड अभ्यास करावा लागेल. बरोबर की नाही? ही तयारी आपल्याला ठेवावी लागेल. तर प्रिया मॅडम या ठिकाणी आल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं, छान